आपण जे आता सध्या कपाशीचं बियाणं घेत आहोत, पाठीमागच्या वर्षीसुद्धा आपण कपाशीचं बियाणं ऑनमध्ये घेतलेलं आहे. म्हणजेच काय तर चढ्या दरामध्ये आपण जे बियाणं आहे, तर ते आपण घेतलेलं आहे. मित्रांनो, जे बियाणं आपल्याला 800 ₹850 पर्यंत मिळत होतं, तर ते बियाणं आपण 1000, 2000, 3000, ₹4000 काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये मोजलेले आहे. तर मित्रांनो, एवढे महाग जे बियाणं आहे, तर ते आपण घेत आहात. मग मित्रांनो, बियाणं का महाग घेतात? तर आपल्याला त्या बियाणांची खात्री आहे किंवा आपल्याला ते बियाणं लागतं. म्हणून आपण एका शेतकऱ्याने घेतलं तर पूर्ण शेतकरी तेच बियाणं घेतात. म्हणून त्यामध्ये जे कृषी विक्रेते आहे, तर त्यांचा त्यामध्ये फायदा होतो. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला यावर्षी सतर्क व्हायचं आहे आणि हुशार व्हायचं आहे. जसे विक्रेते एकत्र येतात आणि जे मेन कपाशीचे बॅग आहे, मालाची जी मंदी येते, तर मित्रांनो, तो माल आपल्याला जो पुरवठा होत नाही, तर त्या मालाचं ऑनमध्ये विकण्याचं काम हे कृषी विक्रेते करत असतात. त्यामध्ये सर्वच कृषी विक्रेते नाही, पण काही विक्रेते आहे, की जे बियाणं आहे कपाशीचं, तर त्यामध्ये चांगलं बियाणं जे आहे चालणारं मार्केटमध्ये, तर त्या बियाणं ऑनमध्ये विकणे म्हणजे चढ्या दराने विकणे काम जे आहे, तर ते सुरू लोकांचं आहे. मित्रांनो, त्यामुळे